श्रीराम जय जय राम. मनातील विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येते. ज्याने तूपच पाहिले नसेल त्याला घाणेरडे कोणते आणि चांगले कोणते ते कसं कळणार? ज्याला भगवंताचे अस्तित्वच मान्य नाही त्याला भगवंताची प्रचिती कशी येणार? जो सरळ मार्गाने जातो त्याला प्रपंचात प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. जन्माला आल्यापासून दुःखाची प्रचिती आली, पण मी भगवंताचा आहे आणि प्रपंचात आनंदरूप भगवानच चोहोकडे भरून राहिला आहे हे ठसवून न घेता आपलीच काहीतरी वाट चुकली असे समजून पुन्हा प्रपंच डोहात बुडी मारून दुःख करू लागलो तर या जन्मी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका कशी होणार? प्रपंचात आनंदाची प्रचिती यायला भगवंताची तळमळ धरावी लागते. संत समागम केल्याशिवाय आनंदाचे स्थान आपल्या जवळच आहे हे नाही कळणार. संतांजवळ जे असते ते मला आले किंवा त्याची मला आवड वाटू लागली म्हणजे संतांची प्रचिती आली असे म्हणावे. संत चमत्कार करतात तसे मला करता यावेत अशी इच्छा धरून आपण संतांकडे गेलो तर खरी प्रचिती कशी येणार? जगात भगवंताच्या सेवेशिवाय काही नाही हे ज्याला कळले ती खरी प्रचिती. याने माझे समाधान टिकेल ती खरी प्रचिती. विहिरी तळी बांधून त्यावर स्वतःचे नाव घातले आणि लौकिक वाढावा म्हणून त्याचा अभिमान धरला तर हे सर्व देवाच्या दर्शनाच्या आड येते म्हणून समजावं. भगवंताशिवाय जे जे गोड लागते त्याला विषय म्हणावे. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येते आणि भगवंतांची आवड उत्पन्न होते. ज्या घटकेला चित्त शुद्ध झाले त्या घटकेला प्रचिती येते. मी वाटेल तसे वागावे आणि संतांची प्रचिती यावी हे कसं व्हावं? ती यायला संतांची आज्ञाप्रमाण मानणे हेच एक साधन आहे. मारुतीरायाजवळ जावे आणि संतती मागावी याला काय म्हणावं? जे ब्रह्मचारी राहिले त्यांच्याजवळ संतती मागावी हे बरं दिसेल का? एखादा इसम डॉक्टरकडे गेला आणि त्याला खटला समजावून सांगू लागला तर काय प्रचिती येणार डॉक्टरची? भगवंतांची गोडी लागेल तेव्हाच संतांची प्रचिती आली असे म्हणावे. भगवंताच्या प्राप्तीकरिता नरदेहासारखा श्रेष्ठ देह मिळाला असे कळू लागले तर ती प्रचिती. सर्वजण उलटले तरी माझा राम खरा असे म्हणावे. राम माझा दाता आणि धनी आहे ही बुद्धी ठेवावी आणि तसं वागावं. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्या वाचून अडून बसवू नये. श्रीराम. तळमळ धरी अंतरात प्रभू दिसेल आत शांत. तळमळ धरी अंतरात प्रभू दिसेल आत शांत. देवाविण गमत गोड विषय म्हणून सोड सोड. देवाविण गमत गोड विषय म्हणून सोड सोड. स्वस्थ राही तू निवांत स्वस्थ राही तू निवांत. प्रभू दिसेल आत शांत. तळमळ धरी अंतरात प्रभू दिसेल आत शांत. चित्त शुद्ध कर आधी पांगुळेल मग उपाधी. चित्त शुद्ध कर आधी पांगुळेल मग उपाधी. नामरत्न घे करात नामरत्न घे करात. प्रभू दिसेल आत शांत. तळमळ धरी अंतरात प्रभू दिसेल आत शांत. जी गोडी रामाची ती प्रचिती संतांची. जी गोडी रामाची
ती प्रचिती संतांची. घेई नाम दिवस रात, घेई नाम दिवस रात, प्रभु दिसेल आत शांत. तळमळ धरी अंतरात, प्रभु दिसेल आत शांत. तळमळ धरी अंतरात, प्रभु दिसेल आत शांत. तळमळ धरी अंतरात.